नुकताच मंत्र्यांना बंगल्याचं वाटप झालंय आणि पुन्हा एकदा रामटेक बंगला चर्चेत आलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना हा बंगला मिळालाय। मात्र शुभ अशुभच्या चर्चेत अडकलेला हा बंगला बावनकुळे बदलणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय। पाहूया TV9 चा हा स्पेशल रिपोर्ट। पुन्हा एकदा रामटेक हा सरकारी बंगला चर्चेत आलाय। सध्या हा बंगला महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना मिळालाय। पण आता बावनकुळे बंगल्याची अदलाबदल करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे। कारण हा बंगला शुभ अशुभ अशा चर्चेत कायम अडकलाय। बावनकुळेंना रामटेक बंगला मिळाला, पण पंकजा मुंडेंसोबत बंगल्याची अदलाबदल करणार असल्याची चर्चा आहे। सध्या पंकजा मुंडेंना पर्णकुटी बंगला मिळाला, पण पंकजा मुंडेंचीही रामटेक बंगला घेण्याची तयारी असल्याची सूत्रांची माहिती आहे। गोपीनाथ मुंडे मंत्री असताना रामटेक बंगल्यात वास्तव्यास होते। जेव्हा बंगल्यांचं वाटप केलं जातं तेव्हा चर्चेत जो विषय असतो किंवा ज्या बंगल्याचं नाव असतं ते रामटेक बंगला आहे। आणि आता पुन्हा एकदा या रामटेक बंगल्याची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। अनेक राजकीय नेते जे आहेत या रामटेक बंगल्यावरती वास्तव्याला असलेला संपूर्ण इतिहास आहे, परंतु त्यानंतर मात्र त्या राजकीय नेत्यांचं किंवा त्या मंत्र्यांचं पुढील राजकीय वास्तव्य जे आहे ते बिघडलेलं आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळालेलं आहे। आता हा बंगला जो आहे तो मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जो आहे तो अलॉट करण्यात आलेला आहे, परंतु हा बंगला बदलला जाईल आणि पंकजा मुंडे यांना हा बंगला दिला जाईल अशी सध्या चर्चा आहे। परंतु सरकारकडून अजून अधिकृत तसं GR जो आहे तो काढण्यात आलेला नाहीये, परंतु चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे। तसं पाहिलं तर रामटेक बंगला ऐसपैस आहे। मुंबईतल्या मलबार हिल परिसरात आणि तेही सीफेस व्ह्यू असा हा बंगला आहे। आता रामटेक बंगला घेताना मंत्री का कचरतात त्याचीही काही उदाहरणं आहेत, पण हा योगायोग असू शकतो। छगन भुजबळांना आघाडी सरकारमध्ये रामटेक बंगला मिळाला होता, त्यावेळी तेलगी प्रकरण गाजलं। स्टॅम्प पेपर घोटाळ्यात मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। आता पुन्हा महायुती सरकारमध्ये भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही। महसूल मंत्री असताना 2014 मध्ये एकनाथ खडसेंना युतीच्या काळात रामटेक बंगला मिळाला, पण खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि राजीनामा द्यावा लागला। दीपक केसरकर गेल्या 2.5 वर्षात रामटेक बंगल्यातच वास्तव्यास होते। मात्र महायुतीला भरघोस यश मिळाल्यावरही केसरकरांना मंत्रिपदावरून त्यांचा पत्ता कट झाला। तर इकडे बंगले आणि फ्लॅटवरून नाराजी नाट्य रंगल्याची चर्चा आहे। खाते वाटपानंतर आता बंगल्यांवरून शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपच्या मंत्र्यांना चांगले बंगले आणि शिंदेंच्या मंत्र्यांना फ्लॅट दिल्यानं या मंत्र्यांनी खंत व्यक्त केल्याची माहिती आहे। फ्लॅट कोणाकोणाला मिळालेत ते आधी पाहूयात। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांना अंबर इमारतीत 38 नंबरचा फ्लॅट मिळालाय। प्रताप सरनाईकांना अवंती इमारतीत 5 नंबरच्या फ्लॅटचं वाटप झालं। भरत गौगावलेंना सुरुची इमारतीत 2 क्रमांकाचा फ्लॅट मिळालाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटेंना अंबर इमारतीत 27 क्रमांकाचा फ्लॅट देण्यात आलाय। नरहरी झिरवळांना सुरुची इमारतीत 9 नंबरचा फ्लॅट, तर मकरंद पाटलांना सुरुची इमारतीतच 3 क्रमांकाचा फ्लॅट मिळालाय। आणि भाजपचे मंत्री संजय सावकारेंनाच अंबर इमारतीत 32 नंबरचा फ्लॅट देण्यात आलाय। काही अडचणी ह्या दालन वाटप करताना मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा आले असतील, म्हणून आम्ही कुणी त्यांच्यावर नाराज नाहीत। कोणत्याही दालनामध्ये गेलं म्हणून मंत्र्याचा हुद्दा चेंज होत नाही किंवा त्याचा अधिकार चेंज होत नाही। आपल्याला काम जिथे बसायला भेटलं त्या ठिकाणी करणार आहोत। मी स्वतः आणखी माझं दालन कुठंही मी पाहिलेलं नाही, कदाचित शुक्रवारी जाऊन मी ते पाहणार आहे। कुठंतरी एक फ्लॅट वगैरे दिलेला आहे त्याच्याकडेही आणखी मी पाहिलेलं नाही, परंतु जे काही सरकारने जे दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत, त्याबद्दल वाद घालण्याचं काही कारण नाही। मंत्रालयाच्या 4थ्या माळ्यावर एवढं हे 800,000 फुटाचं दालन मला मिळालं आहे। अहो, लोक आयुष्यभर मेहनत केल्यानंतर सुद्धा इथपर्यंत पोहोचत नाही, तेवढं दालन मला ह्या शासनाच्या माध्यमातून आज मिळालेलं आहे। आणि काम करणारा माणूस कुठेही काम करू शकतो। जरी हे दालन मिळालं नसतं, बाहेर एखादी टेबल खुर्ची जरी दिली असते आणि लोकांना बसायला जागा असती तरी काम केलं असतं। दालनाचा महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या भावना काय आहे, आपले विचार काय आहेत, आणि त्या विचाराच्या माध्यमातून तुम्ही पुढे आपलं मार्गक्रमण करायला हवं। मला असं वाटतं कोण खुश आहे या राज्यात, कोणता मंत्री खुश आहे? मुख्यमंत्री खुश आहे तर मी म्हणेल नाही, दोन्ही उपमुख्यमंत्री खुश आहे तर मी म्हणेल नाही, मंत्री कोणते खुश आहे तर नाही। कोणाला मंत्री व्हायचं होतं झाले, तर आता योग्य खातं नाही मिळालं,
आता खातं मिळालं तर कोणाला फ्लॅट मिळाला, कोणाला बंगला मिळाला. वाटतं हा मानवी स्वभाव आहे, कधी तो पूर्ण समाधानी राहत नाही. कुठेतरी येऊन समाधानाचं ठिकाणी पोहोचलं पाहिजे असं मला तरी वाटतं. आधी मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी रस्सीखेच, नंतर मनासारखं खात्यासाठीही लॉबिंग, आता बंगला आणि फ्लॅटवरून चढाओढ. विनायक डावरुंग आणि गिरीश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.